प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट फायनल अकाउंटचा पहिला पार्ट ट्रेडिंग अकाउंट संपवलाय. आता दुसरा पार्ट घेऊ त्या ठिकाणी. त्याचं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. टाकून द्या हेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर आपण बघतो की बिझनेस मध्ये काय होतात, एक्सपेन्सेस होतात. काय होतात? आणि बिझनेस मध्ये आपण काय कमवतो? तर आपण पाहिलं की एक्सपेन्सेसचे जनरली दोन पार्ट्स आहेत. प्रकार म्हणलं तरी चालेल. डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि दुसरे आहेत इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेसला काय म्हणलं आपण? जे वस्तूंच्या खरेदी विक्रीशी संबंधित किंवा वस्तूंच्या उत्पादनाशी संबंधित खर्च असेल त्याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणू. एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड टू परचेस ऑफ गुड्स और मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द गुड्स इज कॉल्ड एज डायरेक्ट एक्सपेन्सेस. इज कॉल्ड एज डायरेक्ट एक्सपेन्सेस. पण बिझनेस मध्ये फक्त वस्तूंशी संबंधितच खर्च असतो का? नाही, इतर पण खर्च असतो. तर त्या इतर खर्चाला काय म्हणलं? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. तर सर्वांना माहिती आहे जे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत तुमचे, ते डायरेक्ट एक्सपेन्सेस कुण्या अकाउंटला डेबिट होतात? आपण शिकलो ऑलरेडी, ट्रेडिंग अकाउंटला डेबिट होतात. तसंच इन्कमचे दोन पार्ट्स आहेत. इन्कमचे किती पार्ट्स आहेत? दोन. डायरेक्ट इन्कम. डायरेक्ट इन्कम म्हणजे काय? अशी इन्कम जे सेल ऑफ गुड्स करून मिळते. काय मिळते? सेल ऑफ गुड्स म्हणजे मालाची विक्री करून. जसं की कापड दुकानामध्ये कापड विक्री करून 1,00,000 रुपये कमवले तर ते त्यांचं डायरेक्ट इन्कम आहे, सेल पासून मिळालेलं. बरोबर आहे का? पण त्यांना डिस्काउंट मिळतं. बरोबर आहे का? त्यांनी बँकेमध्ये पैसे ठेवलेत एफडी म्हणून, त्यांना व्याज मिळतं. मग हे सगळे जे इन्कम आहेत, मग हे कोणचे इन्कम आहेत? हे आहेत इनडायरेक्ट. इनडायरेक्ट इन्कम. तर आपण शिकलं डायरेक्ट इन्कम पण कुठे येतात? डायरेक्ट इन्कम येतात कोण्या अकाउंटला? ट्रेडिंग अकाउंटला. बरोबर. तर एक्सपेन्सेस डायरेक्ट ट्रेडिंग अकाउंटला डेबिट, इन्कम ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट. हे पाहिलं. आता राहिले काय पॉइंट्स? राहिले पॉइंट की बाबा इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचं काय होईल आणि इनडायरेक्ट इन्कमचं काय होईल. तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठं चार्ज होतात? प्रॉफिट लॉसला. इनडायरेक्ट इन्कम कुठे चार्ज होतात? प्रॉफिट अँड लॉसला. हे थोडस नोटिंग करा व्यवस्थित टेबल. नोट डाऊन. हे प्रॉफिट लॉसला काय होतं? डेबिट. हे प्रॉफिट लॉसला काय होतं? क्रेडिट. काल ग्रुप मध्ये कोण जॉईन झाले तुमच्यापैकी? कोणाचा नंबर आहे ते? जे बी आहे ते. बरोबर. कोण कोण ग्रुप मध्ये नाही क्लासच्या त्याने ऍड व्हा. तुम्ही झालो का? तुम्ही तुम्ही पलीकड एग्जाम चालू आहेत का? किती पेपर झाले? उद्यापासून. नोट केलात का? नोटिंग फास्ट करा थोडं.
इज इट डन? येस और नो? यस सर. ठीक आहे. मग या म्हणजे आपल्याला काय कळलं की डायरेक्ट एक्सपेन्सेस डायरेक्ट इन्कम ट्रेडिंग अकाउंटला, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इनडायरेक्ट इन्कम प्रॉफिट अँड लॉसला. तर बघू आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय म्हणतो आपल्याला. इथपर्यंत आलं का? झालं का सगळ्यांचं? या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ टाइप ऑफ नॉमिनल अकाउंट. म्हणजेच ट्रेडिंग अकाउंट पण नॉमिनल आहे आणि प्रॉफिट अँड पण नॉमिनल. नॉमिनल असल्या कारणास्तव याच्या डेबिटला सगळे एक्सपेन्सेस आणि लॉसेस येतील, क्रेडिटला सगळे इन्कम्स आणि गेन येतील. तर मी सांगितलेच ना तुम्हाला बघा, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे आलेत? डीआर ला. इनडायरेक्ट इन्कम कुठे आलेत? पुढे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ मेन अकाउंट ऑफ इन्कम स्टेटमेंट. तुमच्या बिझनेसचा खरा इन्कम दर्शवणारा कोणता अकाउंट आहे? प्रॉफिट अँड लॉस. इट इज प्रिपेअर्ड टू असर्टेन नेट प्रॉफिट अँड नेट लॉस. कशासाठी काढतो आपण? की बिझनेस मध्ये नेट प्रॉफिट किती झाला आणि नेट लॉस. सगळ्यांनी इकडे थोडंसं लक्ष द्या. सर, ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट यामध्ये काय फरक असतो? पूर्ण लक्ष द्या मुलं. हे बघा, ग्रॉस प्रॉफिट म्हणजे फक्त वस्तूंची खरेदी आणि विक्री आणि थोडेफार खरेदी विक्रीशी झालेले खर्च हे वजा करून जे येतं त्याला काय म्हणतो आपण? ग्रॉस प्रॉफिट म्हणतो. आणि हा प्रॉफिट मालकाला दिला जात नाही. म्हणजे हे प्रॉफिट मालकाला मिळत नाही. ह्याच्यामधून तुमचे काय वजा होतात? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि नंतर काय येतं? नेट प्रॉफिट. आणि नेट प्रॉफिट म्हणजे असा प्रॉफिट जे डायरेक्टली मालकाला दिला जातो. इथून आता काही वजा होणार नाही. हे लास्ट पॉइंट आहे. कळलं का? बघा, सफर बाय द बिझनेस कन्सर्न ड्युरिंग द अकाउंटिंग इयर. ऑल, बघा आता इथे एक सगळ्यात कीवर्ड्स म्हणलं. ऑल indirect expenses are to be recorded at debit side where all indirect incomes are to be recorded at a credit side of this account. The credit balance on this account show net profit. आपल्याला सगळ्याला माहिती आहे क्रेडिट बॅलन्स जास्त असेल तर काय होतो? प्रॉफिट. आणि जर डेबिट बॅलन्स असेल, आणि पुढे बघा आता सर्वात इम्पॉर्टंट सांगितलं, आणि हे प्रॉफिट कुठे ट्रान्सफर होतं? कॅपिटलला. कॅपिटल म्हणजेच मालकाला ट्रान्सफर होतं का? क्रेडिट बॅलन्स ऍडेड इन कॅपिटल, आणि त्यामुळे कॅपिटल काय होतो? वाढतो. डेबिट बॅलन्स ऑफ दिस अकाउंट शो काय शो होतो? नेट लॉस. आणि हा पण कॅपिटलला दिला जातो, परंतु याच्यामुळे कॅपिटल काय होतं? कमी होतं. डिडक्ट म्हणजेच काय होतं? कमी होतं. साधी गोष्ट आहे ना. प्रॉफिट झाला तर मालकाचं भांडवल वाढतं, लॉस झाला तर मालकाचं भांडवल काय होतं? कमी होतं. असं या ठिकाणी सांगितलेलं. ठीक आहे. आता माझ्या लँग्वेज मध्ये लिहायचं, पुस्तकाच्या नाही. घ्या प्रॉफिट अँड लॉस ची डेफिनेशन. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज also nominal account. Profit and loss account is also nominal account. also का शब्द वापरला? कारण की ट्रेडिंग असल्यामुळे. ट्रेडिंग कोणचं आहे? नॉमिनल. ट्रेडिंग पण नॉमिनल आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा नॉमिनल आहे. सुद्धा साठी काय वापरला आपण? also. Profit and loss account also nominal account which are full stop which are prepared to find out सांगा कशासाठी? to find out what? सांगा. to find out net profit or net loss during the financial year. Full stop. All indirect expenses as well as
as well as all indirect incomes, all indirect incomes are recorded into the profit and loss account, into the profit and loss account. बस एवढंच लिहायचं, जास्त काही लिहायची गरज नाही. वन सेंटेन्स मध्ये आल्यानंतर तुम्हाला एवढं लिहिता आलं पाहिजे. तर आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघू. तर बघा, प्रॉफिट अँड लॉसला सर्वात प्रथम कुठला बॅलन्स येतो? ट्रेडिंग अकाउंटचा. कोणचा बॅलन्स? ग्रॉस प्रॉफिट. का? ग्रॉस प्रॉफिट हा नेहमी क्रेडिट असतो म्हणून क्रेडिटला येतो. जनरल एंट्री शिकले ना, ट्रेडिंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड. आणि आता इकडे दिलं नाही, पण इकडे काय येतं? आपण जर इथं लिहिलं तर इथं काय येतं? ग्रॉस काय येतं? लॉस डेबिटला येतं. क्लिअर आहे? म्हणजे तुम्हाला कळालं असेल, ट्रेडिंग अकाउंट मध्ये जर प्रॉफिट आला तर प्रॉफिट ट्रान्सफर करा कुठं? प्रॉफिट अँड लॉसला. लॉस आला तरी ट्रान्सफर करा कुठं? प्रॉफिट अँड लॉसला. मग आता त्याच्यामध्ये हे सगळे या साईड जे काही दिसत आहेत हे आहेत सगळे, पटकन सांगा. हे सगळे काय आहेत? इनडायरेक्ट. आणि हे सगळे काय आहेत? इनडायरेक्ट इन्कम. डायरेक्ट एक्सपेन्सेस याद आहेत का विसरलं? म्हणजे कधी ट्राय करू. ओपनिंग स्टॉक, परचेस, वेजेस, फ्राईट, कॅरेज, रॉयल्टी, लाइटिंग, फिटिंग, फॅक्टरी इन्शुरन्स, प्रोडक्टिव्ह वेजेस, वेजेस अँड सॅलरी एटसेट्रा. याद आहे का? डायरेक्ट इन्कम, सेल, क्लोजिंग स्टॉक. इथपर्यंत आले का? आता इनडायरेक्ट मध्ये शिकू आपण. आता इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचं मी एक्सप्लेनेशन सांगतो जिथं मला वाटते तिथं. आता मला असं वाटत नाही की पहिलं मी समजून सांगावं सॅलरी काय असते. जे ऑफिस मध्ये काम करतात, ऑफिस स्टाफला काय दिली जाते? सॅलरी. दुसरं काय? सॅलरी अँड वेजेस. म्हणजे याच्या उलट, आता ह्याच्या उलट वर शिकलं होतं वेजेस अँड. माझा असा वर काय म्हणलं होतं मी? वेजेस अँड सॅलरी. नीट लक्ष द्या. याचा अर्थ असा आहे की तो जो एम्प्लॉयर आहे तो वर्कर म्हणून जास्त काम करत आहे आणि ऑफिसर म्हणून कमी काम करत आहे. इथं कसं म्हणून ते? इथं ऑफिसर म्हणून, वर्कर म्हणून नाव काय दिलं? सॅलरी अँड. पुन्हा रेंट अँड रेट्स. रेंट म्हणजे हा कोणचा रेंट आहे? फॅक्टरीचा रेंट आहे का ऑफिसचा रेंट आहे? ऑफिसचा म्हणा किंवा तुमच्या शॉपचा म्हणा, हॉस्पिटल असेल तर हॉस्पिटलचा म्हणा, क्लास असेल तर क्लासरूमचा म्हणा, हा रेंट आहे. आता इन्शुरन्स काय येतं? इन्शुरन्स कशावरची असेल? इन्शुरन्स असतो तुमच्या स्टॉक वरती. दुकानामध्ये जो स्टॉक असतो त्याचा इन्शुरन्स. फॅक्टरी इन्शुरन्स कुठे येतं? कोण सांग? फॅक्टरी इन्शुरन्स हे डायरेक्ट एक्सपेन्स आहे. प्रॉफिट लॉसला येते का ट्रेडिंगला येतं? पण हा इन्शुरन्स कुठे येतो? येस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस अँड लाइटिंग. इलेक्ट्रिसिटी चार्जेस अँड लाइटिंग म्हणजे ऑफिसचं लाईट बिल, शॉपचं लाईट बिल, टेलिफोन अँड पोस्टेज, प्रिंटिंग अँड स्टेशनरी माहिती आहे तुम्हाला, पेन, पेन्सिल, पेपर्स वगैरे सगळं ऑफिससाठी लागणार. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समॅन. सेल्समॅन माहिती सर म्हणला, आपला प्रोडक्ट मार्केटमध्ये जाऊन लोकांना सांगतो की हा चांगल्या पद्धतीचा आहे, तुम्ही घ्या. त्याला सेल्समॅन म्हणतात. सेल्समॅनला तुम्ही पैसे दिलात की बाबा ट्रॅव्हलिंग साठी इथं जावा आणि आमच्या प्रोडक्ट बद्दल काय करा, मार्केटिंग करा, तो खर्च. सर म्हणला डिप्रिशिएशन ऑन असेट्स माहित आहे? असेट्स कमी होतात डिप्रिशिएशन मुळे. ते लोडिंग चार्जेस माहिती आहे का सगळ्यांना? लोडिंग चार्जेस म्हणजे गाडीमध्ये माल भरताना जो पैसे दिले जातात, बरोबर आहे ना? तुम्ही माल खरेदी केलात, माल भरण्यासाठी मजुरांना कामाला लावावं लागेल, त्याला म्हणतात लोडिंग चार्जेस. काय म्हणतात? ऑडिट फीस. ऑडिट फीस म्हणजे काय? तुमच्या बिझनेसचे जे काही फायनल अकाउंट बनतात ते फायनल अकाउंट कोणाकडून चेक करून घेणे? चार्टर्ड अकाउंटंट कडून चेक करून घेणे. त्याला काय देणे? ऑडिट फीस देणे. रिपेअर, रिन्युअल अँड मेंटेनन्स म्हणजे तुम्ही तुमच्या बिझनेस मधल्या कोणत्याही
वस्तूंचं रिन्युअल केला, त्याला रिपेअर केलं, ते मेंटेनन्स केला, तर तो खर्च पण इथंच. पुन्हा इंटरेस्ट ऑन लोन. इंटरेस्ट ऑन लोन म्हणजे काय? तुम्ही जर लोन घेतलात बिझनेससाठी, त्याच्यावर जे तुम्ही व्याज देता बँकेला तो. सन्ड्री किंवा मिसलेनियस एक्सपेन्सेस म्हणजे छोटे मोठे जे काही खर्च राहतील. दुकानात छोटे मोठे कोणते खर्च राहतात? कोणी आलं तर आपण त्यांना कॉफी पाजवतो, चहा पाजवतो, पूजाचं सामान, छोटे छोटे जे काही खर्च असतात त्या छोट्या छोट्या सगळ्या खर्चाला एकच नाव काय? सन्ड्री एक्सपेन्सेस. कन्व्हेन्स म्हणजे प्रवासाचा खर्च. आता हे आपण नंतर शिकू, हे नंतर. हा, कमिशन कोणाला देतो आपण? एजंटला. डिस्काउंट कोणाला देतो? कस्टमरला. कस्टमरला डिस्काउंट दिलं तो. अलाउन्स म्हणजे डिस्काउंट. ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च. कॅरेज आउटवर्ड आहे का? कॅरेज इनवर्ड सांगितलं, माल खरेदी करताना जो भाडं दिलं जातं त्याला काय म्हणतो आपण? कॅरेज इनवर्ड. कुठे येतं? ट्रेडिंग अकाउंटला. आउटवर्ड म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही मालाचे काय करता? माल विकता. अनेक वेळेस माल विकताना सुद्धा तुम्हाला आपला माल कस्टमरच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला स्वतःला खर्च करावा लागतो. त्याला काय म्हणतो आपण? कॅरेज आउटवर्ड. पुन्हा सेल चार्जेस. बॅड डेब्ट्स म्हणजे काय? असे पैसे जे की बुडले. एक्सपोर्ट ड्युटी नंतर शिकू. टॅक्सेस, जनरल एक्सपेन्सेस आणि सन्ड्री एक्सपेन्सेस एक सारखेच. जर तुम्हाला सन्ड्री नाव आवडत नसेल तर छोट्या छोट्या खर्चासाठी काय नाव बनवा? ट्रेड एक्सपेन्सेस नंतर शिकवणार आहे. लीगल चार्जेस. तुम्ही जर एखाद्या बिझनेसच्या कामासाठी एखाद्या ऍडव्होकेटची जर तुम्ही सल्ला घेतलात, एखाद्या सीए ची सल्ला घेतला, त्यांना जे पैसे देतात त्याला काय म्हणायचं? एका सीए ला जे पैसे देतात त्याला काय म्हणायचं? प्रोफेशन. बँक चार्जेस. बँक तुम्हाला चेकबुक देते, बँक स्टेटमेंट देते, बरोबर आहे का? अनेक कामं करते, त्या मोबदल्यात बँक काय कापते? बँक चार्जेस. ते पण तुमचा खर्च आहे. सोलोसिटर्स फीस नंतर सांगतो. हा, प्रायमरी पॅकिंग कुठं आली? ट्रेडिंग अकाउंटला. सेकंडरी पॅकिंग कुठे येईल आता? सेकंडरी पॅकिंग म्हणजे उदाहरणार्थ कोलगेटचं उदाहरण घ्या. वरचं जे प्लास्टिकचं असतं त्याला काय म्हणतात? सेकंडरी पॅकिंग. आणि हे नंतर शिकूया. आणि असं केल्यानंतर शेवटी वजा केल्यानंतर काय येतो? नेट प्रॉफिट येतो, जो की नेट प्रॉफिट कुठे जातो? पार्टनरच्या कॅपिटलला. पुढे इकडे लक्ष द्या. आता कमिशन रिसिव्ड. तुम्ही बिझनेस चालवत असताना एखाद्या एजन्सी घेतला तर त्यांचा माल विकून देतो म्हणला, ते एजन्सीनं तुम्हाला काय दिलं मोबदल्यात? लोक घेतात ना, अगरबत्तीची एजन्सी घेतात, साबणाची एजन्सी घेतात, विकतात माल. कमिशन. आता ऐका, तुम्ही कस्टमरला डिस्काउंट देता, तसंच तुम्ही ज्यांच्याकडून माल आणला त्यांनी पण तुम्हाला डिस्काउंट देतील. ते तुमचं काय बनेल? इन्कम. कोणचा इन्कम? इनडायरेक्ट. नाव डिस्काउंट रिसिव्ह. दोन डिस्काउंट असतात का नाही? एक तुम्ही देता, तुम्ही दिला तर खर्च होईल, तुम्हाला भेटलं तर काय होईल? इन्कमला नाव काय राहील? डिस्काउंट रिसिव्ह. आणि तुम्ही दिलात तर नाव काय राहील? डिस्काउंट पेड. इंटरेस्ट रिसिव्ह. तुम्ही जर बँकेमध्ये एफडी ठेवला तर तुम्हाला काय मिळेल? इंटरेस्ट. डिव्हिडंड रिसिव्ड. जसं की तुम्ही शेअर मार्केटमध्ये काय खरेदी केला त्याच्या मोबदल्यात काय मिळतं? किती शिकवले. पुन्हा रेंट रिसिव्ड. तुम्ही जर तुमचे स्वतःचं दुकान असेल, आजूबाजूचे जर भाड्याने दुकानं दिला असाल तर त्याच्या मोबदल्यात काय मिळेल? तो इथं. आणि छोटे मोठे रिसिप्ट, छोटे मोठे इन्कम. जसं की उदाहरणार्थ सांगतो, दुकानामध्ये न्यूजपेपर लई झाले, आपण रद्दीला विकले आणि तिथून 500-600 रुपये कमवले, नाव सन्ड्री रिसिप्ट. तसं छोटे मोठ्या खर्चासाठी सन्ड्री, तसं छोट्या मोठ्या इन्कम साठी हे नंतर शिकू. लास्टला काय इकडं कुठं दिलं जाईल? पार्टनरच्या. तर ही लिस्ट आहे तुमची कशाची? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आलं लक्षात? कुठं आहे ट्रेडिंग अकाउंटला सॅलरी? वेजेस अँड सॅलरी आहे. वेजेस आधी आहे ना, इथे वेजेस आहे का सॅलरी आधी आहे? मग ध्यानात ठेवा. तिथं वेजेस अँड सॅलरी का बरं आहे? कारण की तिथला जो माणूस आहे तो दोन्ही कामं करतो, पण जास्त कोणता काम करतो? लेबरचा, म्हणून वेजेस. इथं जास्त काम कोणता करतो? ऑफिसचा, म्हणून काय? ऑफिस आधी काउंट केलं.
आणि जे प्युअरली लेबर असतात त्यांना वेजेस, आणि जे प्युअरली ऑफिसर असतात त्यांना सॅलरी. इन्शुरन्सचा काय प्रॉब्लेम आहे? वरचं फॅक्टरी इन्शुरन्स आहे, फॅक्टरीचे इन्शुरन्स आहे ते, फॅक्टरीच्या इमारतीचं. आता लक्ष द्या, समजा हे तुमचा प्रॉफिट लॉस आहे, त्याच्या डेबिटला 1000 रुपये, क्रेडिटला किती सांगा काय येईल? प्रॉफिट का लॉस? लॉस का प्रॉफिट? लॉस. का? खर्च जास्त आहेत. खर्च किती आहेत? डेबिट म्हणजे खर्च ना, DR आणि CR. बॅलन्स किती आला? चिन्ह कोणचं? हा, इक्वल करण्यासाठी कुठे लिहितात सांगा? नाव. किती रुपये? त्याला झालं का? आता जनरल एंट्री शिकवतो, ध्यानात घ्या. सांगा प्रॉफिट लॉसला काय केलात? क्रेडिट का डेबिट? क्रेडिट. क्रेडिट केलात ना. नेट लॉस आल्यानंतर प्रॉफिट लॉस काय असतो? क्रेडिट. तर कोणचा अकाउंट डेबिट असतो? कॅपिटल नाही आता, पूर्ण. पार्टनर्स. हु इज द रिसिव्हर? लॉस कोण घेतला? कळलं का? बघा, नेट लॉसची एंट्री आहे. आता प्रॉफिटची शिकवू, बघा येते का? काय येईल आता? प्रॉफिट येईल का लॉस येईल? प्रॉफिट येईल. सांगा मग काय करायचं? एंट्री काय होईल? किती रुपये प्रॉफिट आला ते तर सांगा? 800. प्रॉफिट लॉसला डेबिट केलं पाहिजे का क्रेडिट? अरे कॉमन सेन्स आहे, टॅली करण्यासाठी काय करावं लागेल? डेबिट का क्रेडिट? क्रेडिट करावं लागेल. 2000 रुपये इकडे, ते किती? मग 1200ला 2000 करण्यासाठी 800, मग DR ला वाढवले पाहिजे का CR ला? मग एंट्री काय होईल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट DR ना, कम पडले कुठे इथं? किती रुपये? मग कोण CR? जनरल एंट्री असं करायचं बॅलन्स बघून. कळे नाही? बघू तर येते का? आता आता अजून एकदा उदाहरण. पहिल्यांदा सांगा प्रॉफिट का लॉस? जनरल एंट्री सांगा. आता 2 मिनिटं झाली पाहिजे. का? क्रेडिटला बॅलन्स कम पडलं म्हणून प्रॉफिट लॉसला काय केलं? क्रेडिट केलं. कोणाला डेबिट केलं? कळलं का? लॉसच का? एंट्री सेम का? हा, तरी तुम्हाला फिरवलं मी, नाही तर तुम्हाला वाटलं ना विचारणार होतो ना. नाही तर एक प्रॉफिट विचारले, दुसरं लॉस विचारतो म्हणजे तुमच्या दिमाग जिथं संपत तिथून माझं दिमाग चालू होतं. नोट डाऊन. पहिले जनरल एंट्री लिहा. कशाचे? लॉसचे का? वाटल्यास लिहा तिथं लॉस म्हणून.
डन. प्रॉफिटची घेता का? हे घ्या प्रॉफिटची. प्रॉफिट केव्हा येतं? क्रेडिट बॅलन्स असेल तर. क्रेडिट बॅलन्स आहे ना, किती रुपये? 800 का? लॉस केव्हा येतं? डेबिट बॅलन्स असेल तर. तिथं पण ट्रेडिंगला फक्त नाव चेंज होतात. तिथं ग्रॉस म्हणायचं, इथं नेट म्हणायचं. इथं नेट का म्हणायचं? कारण की ग्रॉस मधून सगळं मायनस होतं. लास्ट पॉइंट. लक्ष द्यायचं. आलं इथपर्यंत? आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला क्वेश्चन काय येतं परीक्षेत. ट्रायल बॅलन्स हा तुमचा क्वेश्चन आहे. ट्रायल बॅलन्स मध्ये जर पाहिला तर एक पर्टिक्युलर असतं आणि अमाऊंट असते. पर्टिक्युलर काय असते? अमाऊंट असते. तुम्ही इनडायरेक्टली समजून घ्यायचं, हे डेबिट आहे आणि हे काय? क्रेडिट. इथं काय असतं नीट ऐका. डेबिटला काय असतात शक्यतो ट्रायल बॅलन्स मध्ये? काय असतात? आणि पुन्हा काय असतं इकडं? असेट असतं. इकडे लक्ष द्या. इकडे काय असतं? डायरेक्ट इन्कम, लायबिलिटी. आणि काय असतं? कॅपिटल. असं ट्रायल बॅलन्स असतं. आता असं म्हणजे कसं की ह्याचे प्रकार असतात भरपूर, जसं की सॅलरी, वेजेस, सॅलरी, रेंट, टेलिफोन चार्जेस. ह्याचे प्रकार कोणते? फ्राईट, फर्निचर वगैरे असं. म्हणजे थोडक्यात मला असं सांगा, नीट लक्ष द्या. पूर्ण हे समजल्यावर चॅप्टर समजतं. पूर्ण लक्ष इकडे. म्हणजे डेबिटला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि असेट्स. क्रेडिटला इनडायरेक्ट इन्कम, डायरेक्ट इन्कम, लायबिलिटी, कॅपिटल. हे तुमचा क्वेश्चन आहे. तुम्हाला काय करायचे आता? नीट लक्ष द्या, बोलू नका मध्ये कोणी पण, शांत एकदम. इनडायरेक्ट एक्सपेन्सेसला इथून उचलायचे आणि कुठे लिहायचे? प्रॉफिट लॉसला. डायरेक्ट एक्सपेन्सेसला इथून उचलायचे आणि ट्रेडिंगला लिहायचे. राहिला प्रश्न असेटचा काय करतात, मी नंतर शिकवेन. ज्याने 11वी शिकले त्यांना माहिती बॅलन्स शीटला जातं. पण बॅलन्स शीट शिकवले का आतापर्यंत? नाही. तसंच इनडायरेक्ट इन्कम कुठे जातात? प्रॉफिट लॉसलाच. प्रॉफिट लॉसला जातात ना. फक्त प्रॉफिट लॉसला क्रेडिटला जातात ते, इन्कम असल्यामुळे. डायरेक्ट इन्कम कुठे जातात? ट्रेडिंगला, क्रेडिटला. मग तुम्हाला काय कळालं? डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम ह्याच्यापासून कोणता अकाउंट म्हणतो? इनडायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस पासून कोणता म्हणतो? राहिले काय आता? फक्त लायबिलिटी, कॅपिटल आणि असेट्स. तर तुमचे बुक्स, माझं अकाउंट की गाथा ओपन करा. तिथं पण लिहून दिलेलं आहे तुम्हाला, मी टिक करून देतो फक्त. या इथं 14. तर मी कालच सांगितलं तुम्हाला, क्वेश्चन काय असतो तुमच्याकडे सांगा. बोर्डात क्वेश्चन काय असतो? आन्सर मध्ये काय बनवायचे? आन्सर मध्ये काय बनवायचे? आन्सर मध्ये काय बनवायचे? आता हे तुमचं ट्रायल बॅलन्स. बोलू नका, शांत इकडे लक्ष द्या. काय असतं? असेट्स शिकलो का आपण? नाही अजून. सांगा डायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे येतात? आता हे म्हणू नका सो ट्रेडिंगला CR ला कडे याला असं मार दे.
एक्सपेन्सेस कुठं असतात? नेहमी डेबिटला. किंवा असं लोक ध्यानात ठेवा, ट्रायल बॅलन्सला डेबिटला येत ना, ट्रेडिंगला पण डेबिटलाच जातात. हे एक लॉजिक कळालं का नाही? ट्रायल बॅलन्सला कुठे आहे? डेबिटला. ट्रेडिंगला पण कुठे जातात? डेबिटलाच. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे जातात? डेबिटलाच. या साईडला जातात, ह्याच. कॅपिटल शिकवलं नाही. लायबिलिटी, हा. डायरेक्ट इन्कम कुठे जातं? ट्रेडिंगला. कुठं? सीआर. इनडायरेक्ट इन्कम कुठे जातं? कुठं? आता एक काम करा, चला उचला ह्यांना, कुठे लिहा? ट्रेडिंगला. मी करून दाखवलेलं तुम्हाला. हे बघा, हे तुमचं ट्रेडिंग अकाउंट आलं काय? डायरेक्ट एक्सपेन्सेस इकडे काय आलं? हा, इन्कम. आता ह्या दोघांपैकी जे मोठं राहील त्याच्यानुसार ग्रॉस प्रॉफिट आणि काय या पुढे उचला. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट लॉसला घ्या, इनडायरेक्ट इन्कम. त्याच्यापैकी जे मोठं लहान राहील त्याच्यानुसार काय प्रॉफिट आहे. फक्त आता नोट्स वाचून घ्या पटपट, मी सांगतो. इथं आले, शिकवले का बघा. इफ क्रेडिट साइड इज मोर दॅन डेबिट इज कॉल्ड एज debit side more than credit side is called as profit loss. If the credit side is more than debit is net profit, debit is more than credit is a English. Profit and loss account is also nominal account. It means all indirect expenses debited, all income are काय credited. Find out करा काय net profit and net loss. फक्त तुम्हाला नोट्स मध्ये वाचून दाखवत आहे, सगळं लिहिलेलं आहे. ट्रेडिंग अकाउंट कोणचा आहे सुद्धा पाठ झाला. नॉमिनल फक्त डायरेक्ट एक्सपेन्सेस डेबिट होतात, डायरेक्ट इन्कम काय होतात? क्रेडिट होतात, आणि जे काही येतं त्याला म्हणतो ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. समजा आता राहिले काय ट्रायल बॅलन्स मधलं? कॅपिटल कुठं जातं? लायबिलिटी आणि असेट्स. ते आपण शिकू. ते शिकण्यासाठी आपल्याला पुढचा पॉईंट शिकावं लागेल, त्याचं नाव काय? बॅलन्स शीट. ठीक आहे, घ्या पुढचा पॉईंट, बॅलन्स शीट. बॅलन्स शीट करण्याच्या अगोदर बॅलन्स शीट काय घेणार आहे मी, तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवा आणि त्याच्यामध्ये लिहायचं आपल्याला. तर घ्या, आधी असं लिहायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. खाली लिहायचं एकच नाव, फॉर द इयर अँड डॅश. सांगा प्रॉफिट लॉसला किती साईट असतात? नंबर 1 पर्टिक्युलर रुपीस, पुन्हा पर्टिक्युलर रुपीस. हा डेबिट आणि हा काय? क्रेडिट. हा डेबिट, हा क्रेडिट. क्लिअर आहे? सांगा डेबिटला काय लिहायचं नेहमी? ट्रेडिंग अकाउंट मधून आलेला काय? ग्रॉस. आणि सीआर ला काय लिहायचं नेहमी? दोन्ही एकदा येते का? कोणतं तर एक येईल, राईट? डॅश डॅश. आता सगळे काय लिहायचं खाली? कोण सांगते डेबिटला? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस लिहायचं सगळे. Yes or no? Number 1 स्टार्ट.
ग्रॉस प्रॉफिटच्या खाली लिहू आता टू सॅलरी मी जसं सांगतो तसं लिहा सोपं. टू सॅलरी, पुन्हा टू सॅलरी अँड वेजेस, पुढचं टू सॅलरी अँड वेजेस. कॉलम बनवून घ्या पट्टीनं, नंतर असं लिहू मी लिहिलं असेल. आम्ही सांगतो त्या पद्धतीने लिहायचं, तुम्ही इथलं बघून लिहायचं. रेंट अँड रेट्स, रेंट अँड रेट्स, पुन्हा टू इन्शुरन्स, टेलिफोन अँड पोस्टेज, टेलिफोन अँड पोस्टेज, पुन्हा प्रिंटिंग अँड स्टेशनरी. मी जसं सांगतो तसं लिहा. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, डिप्रिशिएशन, डिप्रिशिएशन, ऑडिट फीस, ऑडिट फीस, सन्ड्री एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, डिस्काउंट पेड, डिस्काउंट पेड, कमीशन, एडवर्टाइजमेंट, एडवर्टाइजमेंट, बॅड डेब्ट्स, बॅड डेब्ट्स, बॅड पैसे बुडलेले, बॅड डेब्ट्स, बँक चार्जेस, तर लक्षात घ्या इथपर्यंत जेवढी मी लिस्ट लिहून दिले ते कॉमन आहे, हे सारखे येतात. आता ह्याच्या व्यतिरिक्त जे काही राहिले ते तुम्ही पुस्तकात बघून लिहून टाका घरी जाऊन. काही स्टुडंट्स स्केल न वापरता एडा वाकडा लिहत आहेत, हे योग्य नाही. सगळ्यांनी स्केल वापरून व्यवस्थित त्या ठिकाणी नोटबुक मेंटेन करा, कारण की पुन्हा तुम्हाला त्रास होईल. आता घ्या इनडायरेक्ट इन्कम. कुठली होता इनडायरेक्ट इन्कम? पटकन आन्सर द्या. क्रेडिट लागा. नंबर 1 कमिशन रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, रिसिव्ह म्हणजे प्राप्त होणे, बरोबर ना. रेंट रिसिव्ड, सन्ड्री रिसिप्ट, डन. एवढंच लिहायचं मी सांगितलं. आणि काय लिहिता क्रेडिटला सांगा? डेबिट बॅलन्स क्रेडिट लिहितो. नेट लॉस, बाय नेट लॉस. आणि डेबिटला तिकडे काय लिहिता? नेट प्रॉफिट. इथं लिहा बाय नेट लॉस, असं लिहायचं, काय लिहायचं नाही दुसरं. हे पुढचं बाय नेट लॉस. आणि डेबिटला काय लिहिता? टू नेट प्रॉफिट.
टू नेट प्रॉफिट. डन. उद्या आल्यानंतर आपण बॅलन्स शीट बघू, लेक्चर नंबर 7.